वसमत येथील शासकीय विश्रामगृहात आज वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकांच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। या बैठकीत वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक नवीन कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे दिसून आले, त्यामुळे आगामी काळात वसमत तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे। यावेळी अनिल कांबळे, प्रभावतीताई खंदारे, उत्तम मामा करवंदे, मुकुंद करवंदे, रोहिदास वावळे, दलित श्रावणे, नरेश कोकरे, माणिक खाडे, प्रवीण बाराहाते, राहुल करवंदे, राजू इंगोले, सिद्धांत गायकवाड, योगेश नरवाडे, जोतपाल रणवीर यांसह इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तालुका वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांना एक वंचित बहुजन आघाडीचा एक कॉल होता। तो कॉल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो। काय रणनीती असेल? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे, भाजप व भाजप सोबत असणारे जे पक्ष सोडून इतर सर्व पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी युती करू शकते, त्यांचे जर जिल्हा पातळीवर जर प्रस्ताव आले तर। सध्या काही संपर्कात आहेत का सध्या स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी पक्ष? नाही, सध्या तर कोणी तसं संपर्कात नाही आहे, परंतु संपर्कात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला निश्चितच प्रसार माध्यमांना आम्ही सांगू। आज वसमत शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन या ठिकाणी वसमत तालुक्याचे तालुका प्रमुख उत्तम मामा करवंदे, प्रवीणजी बाराते व त्यांची सर्व टीम या टीमने या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह वसमत या ठिकाणी केलं होतं। आणि या बैठकीस वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व विंगचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीवर जे बाळासाहेब आंबेडकरांचे जे बुजुर्ग कार्यकर्ते आहेत, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। आणि त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी हिंगोली भरामध्ये या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी यांना यश मिळणार आहे। आणि ही खुणगाट या ठिकाणी आज कार्यकर्त्यांनी वसमतमध्ये बांधलेली आहे। तर सर्व या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी वसमत तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय हिंद। आज वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही 50% जागा मागून आम्ही लढणार आहोत आणि लढून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत। गाव किती शाखा, महिलांची शाखा हा आपला उपक्रम चालू आहे, किती आतापर्यंत गावामध्ये शाखा? आमच्या जिल्हाभरात म्हणजे हा उपक्रम चालू आहे आणि परवाच्या दिवशी खरवड, कळमनुरी तालुक्यामध्ये खरवड सर्कलची शाखा स्थापन झाली आणि अनेक गावामध्ये पक्षाचा वर्धापन दिन होता, त्या दिवशी आम्ही एकाच दिवशी जवळपास 14 गावांच्या शाखा स्थापन केल्या आणि जिल्हाभर महिला आघाडीचं काम आम्ही चालू आहे। महिलांना काय आव्हान असेल? आम्ही महिलांना हेच आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे बाळासाहेब काम करत आहेत, अंजलीताई काम करत आहेत, बाबासाहेब म्हणाले होते की माझं हा वटवृक्ष आहे ते मी एका वाळवंटावरती लावला आहे आणि वाळवंटावरती त्याला फळं यायला नक्कीच उशीर लागेल, परंतु ज्या दिवशी फळं येतील त्या दिवशी मात्र ती स्वाभिमानाची फळं असतील आणि ज्यांना कुणाला फळं खाण्याची घाई झाली असेल त्यांनी खुशाल पक्ष सोडला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।